जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती। गेले अनेक वर्ष ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचं काम आमच्या जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पार पाडलेलं आहे आणि बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही सतत घेतलेले आहेत। मागची निवडणूकही बिनविरोध झाली होती। निवडणुकीमध्ये ज्या काही युतीमध्ये गोष्टी ठरल्या होत्या त्या पद्धतीप्रमाणे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राहुल भैया लोणीकर आणि मरकळताई यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली आहे। मला असं वाटतं सरकारचं धोरण आणि जनतेचं हित आणि शेतकऱ्याचं हित लक्षात घेता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीनं ही बँक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतील असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आज सकाळी मी खोतकर साहेब, टोपे साहेब, बबनराव, नारायण कुचे, संतोष दानवे आम्ही सारे नेते एकत्र बसून हा निर्णय एकमुखाने केला। या निमित्तानं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राहुल आणि मरकळताईला विनंती करतो की बँकेचं हित डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील याचा पुढच्या काळात आपण विचार करावा। आम्ही आणि आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील असं वचन मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना दोघांना देतो। आम्ही सर्व पक्षीय लोकांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। या निर्णयाचं स्वागतच आहे। आता तुम्ही याच्यातून एक गोष्ट घ्या, आम्ही सूत्र आता युवकाकडे द्यायला सुरुवात झालेली आहे। बाबूराव याची सुरुवात पावसामध्ये दानवेने अगोदरच केलेली आहे, संतोष पाटलाकडे देऊन। आता बाबूरावने आता आमची वारी। इथून पुढचं राजकारण हे युवकांचं होणार आहे। चला राहुल भैया मागे आला ते मागे घ्या ना गुच्छ खाली करे यार तू खाली कर सरकार तुम्हाला आहे ना घ्या चला घ्या बैठ घे भैया अक्षय रेडी होय ना रेडी हा रेडी लावले वर घे वर अक्षय नसलं मी तुम्हाला काय वर घ्या बूम लोणीकर साहेब तुम्ही आज जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती। गेले अनेक वर्ष ही निवडणूक पार पाडण्याचं काम आमच्या जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पार पाडलेलं आहे आणि बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही सतत घेतलेले आहेत। मागची निवडणूकही बिनविरोध झाली होती। निवडणुकीमध्ये ज्या काही युतीमध्ये गोष्टी ठरल्या होत्या त्या पद्धतीप्रमाणे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राहुल भैया लोणीकर आणि मरकळताई यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी सर्वानुमते या ठिकाणी निवड झाली। मला असं वाटतं सरकारचं धोरण जनतेचं हित आणि शेतकऱ्याचं हित लक्षात घेता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीनं ही बँक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतील असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आज सकाळी मी खोतकर साहेब, टोपे साहेब, बबनराव, नारायण कुचे, संतोष दानवे आम्ही सारे नेते एकत्र बसून हा निर्णय केला।
या निमित्तानं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राहुल आणि मरकरताईला विनंती करतो की बँकेचं हित डोळ्यात ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशा सुविधा देत येतील याचा पुढच्या काळात आपण विचार करावा आणि सतत आम्ही म्हणजे आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील असं वचन मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगतो.